नमस्कार, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीज मराठी रेसिपीमध्ये। तर 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या नैवेद्यासाठी आज आपण बनवत आहोत बुंदीचे लाडू। ते देखील एकदम गोल गरगरीत आणि एकदम मस्त असे, ते देखील एकदम कमी वेळामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला बेसन पिठाचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी 2 वाटी बेसन पीठ टाकलेले आहे। त्याचबरोबर चवीनुसार आपण या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा आपण मीठ टाकलेला आहे। 2 पिंच आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे। हळदीमुळे बुंदीला रंग छान येतो आणि आपल्याला थोडं पाणी टाकून याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकतच आपल्याला एकाच डायरेक्शनने हे पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गाठी होऊ द्यायचे नाहीत अजिबात। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करत मी हे पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे। एक अर्धा ग्लास पाणी आपल्याला या ठिकाणी लागलेलं आहे मिश्रण तयार करण्यासाठी। हे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला चेक करायचं आहे की आपले जे मिश्रण आहे ते बुंदी पाडण्यासाठी परफेक्ट आहे की नाही। तर त्यासाठी आपण या ठिकाणी झाऱ्यावरती 1 चमचा बॅटर टाकायचा आहे आणि बघायचं आहे की झाऱ्यामधून बुंदी जे आहे ते खाली पडत आहे की नाही। तर बघू शकता तुम्ही झाऱ्यावरती मी 1 चमचा मिश्रण टाकलेलं आहे आणि झाऱ्यामधून बुंदी जे आहे ते एकदम इझिली खाली पडत आहे, म्हणजेच आपले जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट आहे। आता आपल्याला यामध्ये 1 पिंच एवढा खायचा सोडा टाकायचा आहे। खायचा सोडा यासाठी टाकायचा आहे की आपली जी बुंदी आहे ती एकदम हलकी आणि कुरकुरीत होते, आतमध्ये पण व्यवस्थित तळली जाते। 1 पिंच एवढा आपण खायचा सोडा टाकलेला आहे। आता आपल्याला बुंदी तळून घ्यायची आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। बुंदी तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम कडकडीत असं तापलेलं पाहिजे, त्यामुळे आपल्या बुंदीचा आकार जे आहे ते एकदम गोल असा तयार होतो। तर बघू शकता तुम्ही तेल आपलं एकदम छान तापलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे। झाऱ्यावरती आपल्याला 1 चमचा मिश्रण टाकायचं आहे आणि झारे आपल्याला कढईपेक्षा थोडासा वरती पकडायचा आहे। झारे आपल्याला स्थिरच ठेवायचं आहे, ऑटोमॅटिकली यामधून बुंदीचे ड्रॉप्स खाली पडतात। हे ड्रॉप्स जे आहे ते तेल गरम असल्यामुळे त्याचा आकार जे आहे ते एकदम गोल असा तयार होतो। आणि आता आपल्याला बुंदी छान तळून घ्यायची आहे। तर बुंदीचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे। जास्त वेळ आपल्याला तळायची नाही आहे, कारण आपल्याला लाडू तयार करायचे आहेत। तर आपल्याला एकदम कडक बुंदी पाहिजे नाही आहे। तर बघू शकता बुंदीचा रंग चेंज झालेला आहे आणि बुंदी छान तळलेली आहे। तर छान आपली बुंदी तळलेली आहे। एका झाऱ्याने आपल्याला ही काढून घ्यायची आहे। झाऱ्याची जी खालची बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित पुसून क्लीन करून घ्यायची आहे। त्यानंतरच आपल्याला यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे बुंदीचे जे ड्रॉप्स आहेत ते छान गोल आकारामध्ये पडतात। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची सर्व बुंदी जी आहे ते तळून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी थोडंसं मिश्रण साईडला काढलेलं आहे। आपल्याला थोडीशी ग्रीन आणि ऑरेंज कलरची बुंदी तयार करायची आहे। 1 चमचा बेसन पिठामध्ये आपण ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि थोड्याशा मिश्रणामध्ये आपण या ठिकाणी ग्रीन कलर टाकलेला आहे। या ठिकाणी मी ऑरेंज कलरचं जे मिश्रण आहे ते झाऱ्यावरती टाकलेलं आहे आणि ऑरेंज कलरची बुंदी आपण या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे। सेम तशाच पद्धतीने मी ग्रीन कलरची देखील बुंदी तयार करून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही सर्व बुंदी आपली तळून तयार झालेली आहे। मोत्यासारखे एकदम गोल आकारामध्ये आपली ही बुंदी जी आहे ते तळून तयार झालेली आहे। आता बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी साखरेची चाचणी तयार करून घ्यायची आहे। तर गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 वाटी साखर टाकलेली आहे। जेवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे। 2 वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, तर आपल्याला साखरेचं प्रमाण देखील 2 वाटीच घ्यायचं आहे। तर यामध्ये आता आपल्याला 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे आणि याची एक तारी अशी चाचणी तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय ठेवायची आहे, साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत। साखर पूर्ण विरघळल्याच्या नंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आहे। लो फ्लेमवरती आपल्याला ही चाचणी छान शिजवून घ्यायची आहे। एक तारी आपल्याला चाचणी तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही एक तार आपल्या या ठिकाणी तयार होत आहे, म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती तयार झालेली आहे। यामध्ये आता आपल्याला टाकायची आहे बारीक केलेली विलायचीची पावडर आणि आता आपल्याला तयार बुंदी यामध्ये टाकून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनिट आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली जी बुंदी आहे त्यामध्ये पाक जे आहे ते पूर्णपणे भरेल। आता आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। बुंदी आपण तेलामध्ये तळलेली आहे आणि बुंदीला तुपाचा फ्लेवर येण्यासाठी आपण या ठिकाणी 1 चमचा तूप टाकत आहोत, त्यामुळे बुंदीला जे आहे ते तुपाचा छान फ्लेवर येतो। तर बघू शकता तुम्ही बुंदीमध्ये पाक छान भरलेला आहे। पूर्ण बुंदी जी आहे ती आपली छान पाकाने भरलेली आहे। बुंदीमध्ये पूर्णपणे पाक व्यवस्थित भरलेला आहे। आता आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू तयार करू शकता। तर मी या ठिकाणी मीडियम साईजचे अशा पद्धतीने लाडू तयार करून घेणार आहे। तर एकदम इझिली हे लाडू तयार होत आहेत, म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती एकदम परफेक्ट आहे। तर सेम अशाच पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत
आणि आपली जी बुंदी आहे ती अजिबात तुटलेली नाही किंवा क्रश झालेली नाही, एकदम गोल अशी आपली बुंदी यामध्ये दिसत आहे। तर अशा पद्धतीने आता सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। थंड झाल्याच्या नंतर लाडू छान सेट होतात। यावरती मी थोडासा बदाम किसून टाकलेला आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम गोल गरगरीत आणि एकदम सुंदर असे आपले हे बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत। तर मी एक तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे। तर बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट, मऊ आणि एकदम रसरशीत असे आपले प्रसादाचे बुंदीचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।